आज मी बनवणार आहे एकदम हेल्दी आणि टेस्टी असा मूग डोसा. सुरुवातीलाच बघा किती मस्त लोडेड वेजीज आणि भरपूर चीज घालून हा डोसा तयार केला आहे. दिसायलाही एकदम छान आणि खायलाही खूप चविष्ट लागतो. या डोस्याची रेसिपी एकदम सिंपल आहे. चला तर मग सुरुवात करूया. हा डोसा बनवण्यासाठी मी या ठिकाणी 2 वाट्या बिना सालीची मूग डाळ घेतली आहे. तुम्ही या डाळीमध्ये थोड्याशा उडीद डाळीचा सुद्धा वापर करू शकता आणि थोडेसे तांदूळ सुद्धा घालू शकतात. पण मी फक्त मूगचा डोसा केला त्यामुळे मी मूग डाळीचाच वापर करते. आता मी या ठिकाणी 1 वाटी अख्खे हिरवे मूग घेतलेत. हे मिश्रण आपल्याला रात्रभर व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. या दोन्ही डाळी मी मिक्स करून घेतल्यात आणि आता त्यामध्ये मी लाल मिरची ॲड करते. लाल मिरची याच्यासाठी ॲड करायची की त्याच्यामुळे छान टेक्स्चर येतो. आता मी डाळ भिजत ठेवणार आहे, तर याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं आहे. पाणी आपल्याला थोडंसं जास्तच घ्यायचं आहे कारण की डाळ आपली व्यवस्थित भिजली पाहिजे रात्रभर, त्यामुळे. आणि जवळजवळ तुम्ही 5 ते 6 तास डाळ भिजत ठेवू शकता किंवा 4 ते 5 ताससुद्धा डाळ भिजत ठेवू शकता. डाळ छान भिजली की मग आपण आपलं बॅटर तयार करून घ्यायचं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच्या नाश्त्यासाठी मी इथे पाणी काढून घेतलं आहे आणि डाळ बघा किती छान भिजली आहे. माझं मिक्सरचं भांडं खराब झालं होतं, त्याच्यामुळे मी ही डाळ ज्युसरमध्ये बारीक करून घेतली आहे. आता डाळ बारीक करताना मी त्याच्यामध्ये थोड्या हिरव्या मिरच्या ॲड केल्या आणि थोडंसं आलं ॲड केलं. आता तुम्ही ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. त्यानंतर मी काही वेजीस कट करून घेतलेत. थोडीशी कोबी, थोडंसं टोमॅटो, थोडंसं गाजर, थोडीशी हिरवी कोथिंबीर, हे सगळं बारीक चॉप करून घ्यायचं आहे एकदम. त्यानंतर टेस्ट येण्यासाठी मी इथे 2-3 प्रकारचे सॉसेस मिक्स करून घेतलेत. त्यामध्ये एक पेरी पेरी सॉस आहे, एक पिझ्झा पास्ता सॉस आहे, असे 2-3 प्रकारचे सॉसेस घेतलेत. आता एकदम स्मॉल फ्लेमवर मी पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि आता आपलं बॅटर टाकून छान व्यवस्थित मूग डोसा तयार करून घेते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला व्यवस्थित गोल डोसा रेडी झालेला आहे. डोसा करताना गॅस नेहमी लो फ्लेमवर ठेवायचा, म्हणजे डोसा खूप छान खुसखुशीत तयार होतो आणि खालून करपत नाही आणि डोसा एकदम क्रिस्पी बनतो. आता मी यावर मस्तपैकी बटर स्प्रेड करून घेतलं आहे. आता आपण डोशावर सर्वात आधी बटर स्प्रेड करून घ्यायचं आहे, बटर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच वेजीज ॲड करायचे. तुमच्याकडे जे पण काही असेल, सॉसेस असतात, बटर असतं, ते आपण आधी बेसला लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला नंतर त्यावर वेजीज ॲड करता येतात. तर मी या ठिकाणी जे सॉसेस मिक्स करून घेतलेले ती मी पसरवून घेते छान डोशावर, जेणेकरून आपल्याला एक छान टँगी टेस्ट येईल. त्यानंतर मी या ठिकाणी आता वेजीज ॲड करते. तर मी मस्त बारीक किसून घेतलेलं बीट याच्यावर ॲड करते. त्यानंतर छान गाजर किसून घेतलेलं ते मी याच्यावर ॲड करते आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मी कापून घेतलेल्या, बारीक चिरून घेतलेल्या, तुम्हीसुद्धा एकदम बारीकच चिरून घ्या, त्या मी या ठिकाणी ॲड करते. टोमॅटो जरा मी जास्त मोठे कापलेले, पण तुम्ही अजून बारीक करून घेऊ शकता. बारीक केल्यामुळे काय होतं, तर डोशाला टेस्ट असते, खाताना तुम्हाला त्याची टेस्ट प्रॉपर लागते. त्यामुळे हे साहित्य तुम्ही नेहमी बारीकच कापून घ्यायचं. आणि आता सगळ्या भाज्या ॲड केल्यानंतर सगळ्यांचा आवडता भाग म्हणजे चीज. भरपूर चीज किसून वरून घातलं आणि काही सेकंद तसेच शिजू दिलं. मला पर्सनली चीज खूप आवडतं. चीज टाकल्यामुळे त्याची टेस्ट काहीतरी वेगळीच लागते आणि खायलासुद्धा ते हेल्दी असल्यामुळे मी त्याचा वापर थोडा जास्तच करते. आता थोडा वेळ डोसा मी वाफवून घेते. लो फ्लेमवर पॅन ठेवल्यामुळे आपला डोसा खालून करपत नाही. त्यानंतर मग जेव्हा डोसा बनत येतो तेव्हा फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आणि मग व्यवस्थित आपला प्रॉपर डोसा असा तयार झाला की तो असा काढून घ्यायचा. हलक्या हाताने तो काढून घ्यायचा, नाही तर तो तुटण्याची शक्यता असते. तर बघा, अगदी काही साहित्यांमध्ये कुठलाही त्रास न घेता आपला हा सुपर टेस्टी, हेल्दी आणि लोडेड चीज मूग डोसा तयार झालेला आहे. बाहेरून खुसखुशीत क्रिस्पी, आतमध्ये भरपूर भाज्या आणि वरून मेल्ट झालेलं चीज. एकदा खाल्ला तर पुन्हा पुन्हा बनवावं असं वाटेल. नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरी कोणकोणत्या भाज्या वापरून हा डोसा बनवणार आहात तेही मला वाचायला आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच सोप्या, झटपट आणि चविष्ट रेसिपीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तुमच्या प्रेमामुळे अशा नवनवीन रेसिपीज घेऊन येण्याची प्रेरणा मिळेल. तर भेटूया पुन्हा एका नवीन, भन्नाट आणि तितक्याच टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि सर्वांना खाऊ घालत राहा. एकदा हा डोसा नक्की करून बघा, कारण असा क्रिस्पी डोसा आणि भरपूर भाज्या व चीजची मजा खरंच वेगळी असते. आणि जर पेजला फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करून ठेवा, कारण पुढेही अशाच झटपटीत, सोप्या, घरगुती आणि चविष्ट रेसिपीज घेऊन मी तुमच्यासाठी येत राहणार आहे. थँक्यू.